आणि तो फोनवर बोलत गेला म्हणे आणि मला सांगत आले म्हणे लोक की तुमचं कसं पाहुणा तिथं पडलाय म्हणून. आणि कोणात गेलं पाहिलं तर हालत बी नव्हतं. ठीक आहे ही मोठी साली ती 2 नंबर सालीचं झालेली तुम्ही नव्हते तेव्हा राहते पण त्याला लांब पडत होतं म्हणून तो तिकडे राहायला गेला याच्यात. राहिला किती दिवस झाले 2 वर्ष झाले ना 3 वर्ष झाले. अच्छा दुकानात काय सांगून गेलं काय दुकानात चालू नाही फोनवर बोलत गेले ते. अच्छा कुठून इथून गेली इकडून गेले तिकडूनच गेली नाही रस्ता नाही का इकडनंच आहे. साधा फोन होता बरं बघा मॅडम सर शिंदे सर काय काय कारण की सगळ्याची इच्छा अशी आहे की जोपर्यंत पूर्ण कोणी असं त्या आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत डेड बॉडी हातात घेणार यांची सर्वांची इच्छा आहे. तो झाला पण आता तो कोणाचं नाव घेतो तिने कोणाच्या पद्धतीने केलं कोणाचं ऐकून केलं तो सांगेल ना. तो कुठं इथलं कुठं एसटी कॉलनीत राहतो तो बोललो इथलं नाही इथला नाही हे त्याचं मुलगा झोपलं आपल्या शाळाचं काय हा मुलगा आहे त्यांचा मोठा. त्याच्यापेक्षा एक लहान आहे त्याच्यापेक्षा पण एक लहान आहे. ते 2 मुलं लहान लहान आहेत पोलीस चौकीला आहे. 3 मुलं आहेत का 2 मुलं आणि 1 मुलगी. मॅडम बोलले ती शाळा आहे का ती डिमॉलिश ते काय करा उद्या तू काय कर समजदारीने एक पत्र लिही असं असं आहे असं झालं हे म्हणून लोकांच्या सरांच्या खूप त्रास द्यायचे ते. आपण बोलू कमिशनर साहेबांना बोलू ते पाडायला लावून चांगलं काय दुसरी हॉस्पिटल वगैरे पण म्हणलं लॅब वगैरे फायदा आहे ना समाजाला फायदा समाजाला फायदा उद्या येतो ते आता दिवसा बघू आपण त्याला. तुमच्या घरच्या मुलं तू कुठं तिकडून येत होती आणि माझ्या आईचा वाढदिवस होता आणि केक घेऊन आलो तेव्हा तो इथे बसलेला होता बर आणि त्यांचा साडू इथे बसलेला होता आणि घरी गेलो केक एक ठेवला आणि माझ्या मामाच्या वाढदिवसासाठी एक केक घेऊन हर्सूलला चाललो. आम्ही गाडीला टर्न मारला तर ते गल्लीत पडलेले याच गल्लीत ना परत आली का मग मी परत आले त्यांना म्हणलं कोणतंही पिऊन पडलं बघा म्हणलं आवाज दे त्यांना. तर मग ते आवाज द्यायला आले तोपर्यंत मी बघितलं तर ते इथे रक्त होतं आणि मग मी आवाज दिला तर त्यांनी असं केलं तर मग मी पळतच आले आणि सगळ्यांना घेऊन गेले. मग माझ्या मालकाने यांनी सगळ्यांनी धरून रिक्षात टाकलं मी तिथं मध्ये गल्लीत पडले गल्लीत रक्त नव्हतं पडलेलं नाही काहीच नाही फक्त इथे थोडंसं रक्त होतं आणि इथे थोडंसं रक्त होतं आणि इथं पण होतं थोडं लागलं. ते जास्त नाही निघालं आणि ते ब्लॅक शर्ट होतं ना तर दिसलं नाही भरले होते ना ब्लॅक शर्टमुळे दिसलं नाही. पाटील साहेबांना ते जेव्हा लागलं ते जागा मागितलं. नमस्कार मी ACP शिंदे. आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे बंदोबस्तात आम्ही स्टाफ हजर असताना माहिती मिळाली की फाजलपुरा या ठिकाणी भांडण झालेले आहे आणि त्यात एक जणाने चाकू मारलेला आहे आणि जखमीला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. तर माहिती मिळाल्यावरून आमचा संपूर्ण इकडे स्टाफ पाठवला आणि माहिती घेतली असता येथे एक रणजित सुधाकर दांडगे हा इसम TV सेंटर येथे राहणारा इसम आपल्या नातेवाईकाकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला असता येथीलच एक विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे तो जखमी झालेला आहे. त्याला घाटी दवाखाना येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. म्हणजे अशा प्रकारे खुनाचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे त्या विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. नातेवाईकांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील कारवाई सिटी चौक पोलीस स्टेशन करत आहे.
आणि घरी आल्याच्या नंतर तिची काय तब्येत खराब होती आणि माझे जे चुलत सासरे आहे त्यांचा वाढदिवस होता. तर ती बोलली की बाबा माझं नाही जमत, तू जा तिथं जेवण वगैरे कर आणि आपल्या लहान लहान मुलांना डब्बा वगैरे घेऊन ये. आणि डब्बा घेऊन आल्याच्या नंतर लहान लहान मुलं खातील झोपतील, कारण की तिची तब्येत खराब होती. मग त्यानंतर तो टीव्ही सेंटरनं 10 रुपये देऊन येऊन आपल्या कलेक्टर ऑफिस पैसे उतरला, तिथनं आला आणि सासूरवाडीमध्ये काय तो स्वयंपाक बनेपर्यंत 2 मिनिटं त्यांच्या सोबत काही संवाद साधला आणि तिथनं पुडी खायची म्हणून तो दुकानावर गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या सोबत काय एकाएकीच अनुसूचित प्रकार घडला आणि त्याला तिथं चाकूचे वार वगैरे केले आणि तो पळत पळत सासूरवाडीमध्ये गल्लीमधनं टर्न मारस तर तिथं त्यांनी तिथंच जीव कोसळला तर त्याचा तिथंच तो एक्सपायर झाला. तो कुछ पहला उनका झगड़ा वगड़ा था? ऐसी कुछ भी विषय नाही था. तर ना त्याच्यासोबत कोणासोबत त्याचा वाद किंवा हातावरचा कष्टाळू माणूस. नारेगाव मध्ये तो अल्युमिनियमच्या कंपनीमध्ये काम करतो, भांडे कंपनीमध्ये. आणि बस भांडे काम करून आपलं उदरनिर्वाह रोजचा आपल्या लहान मुलांना काय तो खाऊ पिऊ घालतो, असं त्याचा रोजचा धंदा पाणी ना. तो मारणारा काही ओळखीचा नव्हता, मारणारा काही बाहेरच्या एरियातलाच होता. आणि आता तो इकडच्या एरियामध्ये येणार जाणार. आणि पहिली गोष्ट तर मी शासनाला हीच विनंती करणार आणि महानगरपालिका आयुक्ताला पण हीच विनंती करणार की जी महानगरपालिका शाळा आहे ह्याच्या अगोदर पण काहीतरी समाजवादी वारंवार भांडणं होणार, काहीतरी हिश्श्याहून भांडणं होणार, काहीतरी पिण्याहून नशाहून भांडणं होणार, हे सतत वाद चालतात. कारण की ही दलित वस्ती आहे, मातंग समाजाची वस्ती आहे. इथे सर्व धर्म समभाव एक पद्धतीने राहणारे लोक आहेत. याच्यामध्ये वाद कसं निर्माण करणार, इथं भांडणं कशी शिलगणार, एकामेकाला काहीतरी बोलून एकामेकाला काहीतरी छेडून कशावर. कारण की जी नशा आहे, काही गोळ्या काही बटणं असे प्रत्येक नशाहून काही ना काही वाद होतात. तर माझी हीच विनंती आहे की जी महानगरपालिका शाळा 20-25 वर्षापर्यंत अगोदरची ती पडीत शाळा आहे, तिथं खूप वर्ष अगोदर निपटलेलं आहे. कारण की आमच्या सगळ्यांचे आई वडील झालेत, हे दादा झालेत, यांच्या आई म्हणजे हे स्वतः तिथे शिकलेले आहेत. तर माझी हीच विनंती आहे की ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे आणि तिथे दलित लोकांना आपल्या सर्व मुस्लिम भावांना बहिणींना सगळ्यांसाठी एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल जर उघडलं ना तर खूप आनंदाची आहे.